खरं तर भाजपसारख्या शिस्तशीर पक्षानं एखाद्या माजी नगरसेवकाच्या पक्षप्रवेशावरून इतका गोंधळ घालावा हे निव्वळ न पटणार आहे। भाजपमध्ये असं घडलंय तेव्हा त्या मुद्द्यावर मतभेद आहेत हे स्पष्ट आहे, पण भाजपमधले मतभेद चव्हाट्यावर येत नाहीत। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घ्यायला भाजपच्या स्थानिक आमदारांसह अनेकांचा विरोध होताच, पण त्याच्यासाठी पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय हा अंतिम असेल हे ब्रीदवाक्य विसरण्याची परवानगी त्यांना नव्हती। पण इथं पक्षश्रेष्ठींचा निर्णयच तळ्यात मळ्यात होता, कारण त्याला कारण होता भाजपचा नजीकचा इतिहास। हिंदुत्ववाद आणि राष्ट्रप्रेम हा भाजपच्या राजकारणाचा प्रमुख पाया आहे। त्यामुळे मुस्लिम दहशतवादी हे भाजपच्या विरोधाच्या केंद्रस्थानी असतात। म्हणूनच मुस्लिम दहशतवाद्यांशी संपर्कात असलेले कुणीही भाजपसाठी अस्पृश्यच, पण सोयीनुसार भाजप ही अस्पृश्यता खुंटीला टांगते का हा सवाल आहे। सुधाकर बडगुजरांच्या बाबतीत भाजपमध्ये आता तेच झाले आणि म्हणूनच हाडाच्या भाजप नेत्यांना याचा त्रास होतोय। सुधाकर बडगुजर नाशिकचे माजी नगरसेवक यांच्या पक्षप्रवेशावरून आज प्रचंड राजकारण रंगलं आणि त्याला कारण ठरला सुधाकर बडगुजर यांचा हा व्हिडिओ। हा व्हिडिओ 17 ते 18 वर्ष जुना आहे। या व्हिडिओमध्ये सुधाकर बडगुजर हे एका व्यक्तीसोबत नाचताना दिसतात आणि त्या व्यक्तीचं नाव आहे सलीम कुत्ता। सलीम कुत्ता हा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातला प्रमुख आरोपी होता। दाऊद इब्राहिमचा खास साथीदार ही सलीम कुत्ताची ओळख। डिसेंबर 2023ला नितेश राणे यांनी हा व्हिडिओ आणि काही फोटो हिवाळी अधिवेशनात दाखवले आणि एकच गदारोळ सुरू झाला। पार्टीचा व्हिडिओ अध्यक्ष महोदय तो आपल्याकडे मी पाठवलेला अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष महोदय माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे। अध्यक्ष महोदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसं बाळासाहेबांच्या शिवसेने। नितेश राणेंच्या या आरोपांना भाजपचे आशिष शेलार आणि शिवसेनेच्या दादा भुसेंनी जोरदार साथ दिली। अशा देशद्रोहींच्या सोबत आणि काय गाणे काय डान्स त्यांच्या फार्म हाऊसवर त्याच्यामध्ये आणखी कोण कोण गुन्हेगार समावेश आहेत, अतिरेक्यांना हा पैसा कोण पुरवतो, याचे लागे बांधे कोणाशी आहेत। आणि बडगुजर हा एक छोटा मासा आहे, याला कोणाचा वरदहस्त आहे, याचे कोणाशी लागे बांधे आहेत, याच्या खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय। आणि देशाच्या विरोधातले हे कृत्य अध्यक्ष महोदय देशद्रोही कृत्य आहे। त्याच्यासाठी पार्टी ऑर्गनाईज करायची अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय त्याला पदावर बसवायचं आणि मग हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या। अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना किळसवाना आहेत। जनतेमध्ये असलेला त्या ठिकाणचा धुकाचं दुष्काळ वातावरण बदलून गेलं पाहिजे आणि अजय चौधरी साहेबांनी सुद्धा त्या कुत्ता बिल्लीवर पण कारवाई करा, बडगुजर बरोबर कारवाई करा, याबद्दल समर्थन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्हिडिओवरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं। पार्टीपेक्षा महत्त्वाचं आहे की काय संकेत जातो। अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत। अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल। सुधाकर बडगुजर यांना त्यावेळी भाजपनं देशद्रोहीच ठरवलं, पण 2च वर्षात चक्र अशी काही फिरली की तेच बडगुजर आता भाजपसाठी हिंदुत्ववादी बनले।
बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या धोरणाने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याच्याबरोबर अध्यक्ष नितेश राणेंनी निवडणुकीआधी सुधाकर बडगुजर यांना देशद्रोही म्हणून हिणवलं आणि निवडणुका संपल्यावर त्यांना हिंदुत्ववादी असल्याचं सर्टिफिकेट दिलं. जर असं असेल तर मला वाटतंय उद्या जेलमधले असंख्य बलात्कारी, असंख्य खुनी, असंख्य बॉम्ब ब्लास्टचे आरोपी, ज्यांच्यावरचे जे जामिनावर बाहेर आहेत आणि ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, असे सुद्धा लोक जर भाजपमध्ये यायला तयार झाले तर भाजपा त्यांना हसत हसत सोबत घेईल. भाजपच्या या असल्या दुटप्पीपणाचं हे एकमेव उदाहरण नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावरही भाजपनं इक्बाल मिर्ची या दहशतवाद्याशी संबंध असल्याचे आरोप केले होते. पण राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यानंतर भाजपनं प्रफुल्ल पटेलांवरील त्या आरोपांचा उच्चारही केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी दाऊदची जमीन घेतल्याचा आरोप भाजपनं केला. नवाब मलिक तुरुंगात गेले. नवाब मलिक तुरुंगात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. तुरुंगातून बाहेर आल्यावर नवाब मलिक अजित पवारांसोबत आले. भाजपनं त्याला जोरदार विरोध केला. इतका टोकाचा विरोध केला की अधिवेशन सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना एक पत्रच लिहिलं आणि नवाब मलिकांना आपल्या सोबत घेऊ नये असं सांगितलं. हे पत्र अजित पवारांकडे पोहोचण्याआधीच सार्वजनिक झालं होतं. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येईपर्यंत मात्र चित्र बदललं. नवाब मलिक हे मानखुर्द शिवाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार म्हणून लढले आणि त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरमधून महायुतीच्या आमदार म्हणून निवडून आल्या. म्हणजे ज्यांना भाजपनं विरोध केला त्यांच्याच घरात महायुतीनं एक नाही 2 तिकीटं दिली. आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथे अवतरतील. दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानंतर सलीम कुत्ता तर आलेलाच आहे. त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील आणि हिंदुत्वाचा प्रचार करतील. कारण त्यांच्या लोकांचं मगाशी बोलताना ऐकलं, त्यांनी आता हिंदुत्वाची विचारधारा स्वीकारलेली आहे, बरोबर. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष सगळ्यांसाठी खुला आहे. सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश म्हणजे भाजपसाठी आपल्याच आरोपांवरून घुमजाव करणे. एक निवडणूक जिंकण्यासाठी आरोप करायचे आणि पुढची निवडणूक जिंकण्यासाठी आरोप केलेल्यांना सोबत घ्यायचं, ही भाजपच्या राजकारणाची नवी स्टाईल झाली आहे. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानं त्यामध्ये आणखी एक भर घातली इतकंच. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.